समोरचा आपल्याला काय समजतोय हे जाणून घेणं फार महत्त्वाचं असतं. नाहीतर आपण नाती जपत राहतो आणि समोरचा बुद्धिबळाची चाल चालून जातो. प्रत्येक गोष्टीत फायदा बघणारी लोक नात्याला जास्त किंमत देत नसतात. प्रत्येकाची प्रत्येक गोष्ट मनावर घेत बसाल तर आयुष्यभर रडावंच लागेल. जो जसं वागेल त्याच्याशी तसंच वागायचं. विश्वास असेल तर न बोलताही सारं काही समजून घेता येतं आणि विश्वासच नसेल तर बोललेल्या प्रत्येक गोष्टीचा चुकीचाच अर्थ घेतला जातो. प्रत्येक वेळी समोरच्याचे बोलणे आपण जाऊ दे म्हणून मनावर घेत नसतो, पण समोरचा जर आपण शांत बसण्याचा फायदा घेत असेल तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिलं पाहिजे. जे आपली बदनामी करतात त्यांना करू द्या, कारण आपली बदनामी तेच लोक करतात जे आपली बरोबरी करू शकत नाही. कोण हसवून गेलं, कोण फसवून गेलं हे महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं हे आहे की अनुभवाच्या शाळेत कोण तुम्हाला वरच्या वर्गात बसवून गेलं. माणूस तेव्हाच एकटा पडतो जेव्हा तो खोट्या लोकांच्या विरोधात खरं बोलायला सुरू करतो. माणसाला परके कोण हे कळण्यापेक्षा आपले कोण हे कळायला जास्त वेळ लागतो. कोणाला ओळखायचंच असेल तर त्याच्या मनाविरुद्ध वागून बघा. कोण कसं आहे कळून जाईल. जीवनात कोणताही खेळ खेळा, पण कोणाच्याही आयुष्याशी, भविष्याशी आणि भावनांशी तर अजिबात खेळू नका. मीपणा सोडून कमीपणा घेतला की आपोआपच नात्यात आपलेपणा वाढतो. अडचणींच्या वेळी सर्वात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास, जो स्मित हास्य करून कानात सांगत असतो सर्व काही व्यवस्थित होईल. निंदा आणि टीका आयुष्यात वाट्याला आलेच पाहिजे. फक्त स्तुती आली तर प्रगतीची वाट बंद होऊन गर्विष्ठतेच्या दिशेला जाते. आयुष्यात झालेला त्रास विसरून जा, पण त्यातून मिळालेला अनुभव आयुष्यभर लक्षात ठेवा. एखाद्याकडून अपेक्षा भंग झाल्यावर त्याच्यावर नाराज होण्यापेक्षा स्वतःवरच नाराज व्हा, कारण अपेक्षा ठेवण्याची चूक आपणच केलेली असते. आयुष्यात इतके प्रामाणिक राहा की तुम्हाला फसवणाऱ्यालाही त्याची लाज वाटली पाहिजे. जीवनात प्रत्येक व्यक्ती काहीतरी देऊनच जाते. ज्ञानी असेल तर ज्ञान आणि अज्ञानी असेल तर अनुभव. आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहेत ते महत्त्वाचं नाही, तुमच्यामुळे किती आनंदी आहेत ते महत्त्वाचं आहे. स्वार्थ आणि मोठेपणा सोडला की माणसाला आनंद घेताही येतो आणि देताही येतो. आपण जे देतो ते आपल्याकडे परत येतं, त्यामुळे चांगलं द्या, चांगलेच मिळेल. कोणतीही गोष्ट न चिडता, न रागवता समोरच्याला सांगणे हे ज्याला जमलं त्याला आयुष्य जगायचं जमलं. कारण समोरच्यावर चिडणं खूप सोपं आहे, पण न रागवता समजावून सांगणं खूप अवघड. तुम्ही कितीही हुशार असा, पण जर समोरच्याशी कोणत्या परिस्थितीमध्ये कसं वागावं हे माहिती नसेल तर तुमच्या हुशारीचा काहीही उपयोग नाही. पैशांची गरज भासली तर ते व्याजानेही मिळतात, पण माणसाची साथ व्याजाने मिळण्याची सुविधा अजून तरी सुरू झालेली नाही. म्हणून नाती जपा. आनंदात काय परकेसुद्धा सामील होतात, पण न बोलवता दुःखात जे सामील होतात तेच आपले असतात. समोरच्याला जर आपली गरज असेल तर चांगल्या मनानेच मदत करा. मदत करून त्याला काहीही बोलायचं असेल किंवा टिंगल उडवायची असेल तर मदत करूच नका. माणूस व्हा. साधू नाही झालात तरी चालेल, संतही नाही झालात तरी चालेल, पण माणूस व्हा. खरं बोलून कोणाला दुखावलं तरी चालेल, पण खोटं बोलून कोणाला सुख देऊ नका. व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत निरोगी राहा, हसत राहा, खेळत राहा. धन्यवाद.